राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. शासनाने 14 मार्च 2024 रोजी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र 1.5 वर्ष उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारलाय. संघटनेच्या म्हणण्यानुसार नियमितीकरणाबरोबरच मानधनवाढ, लॉयल्टी बोनस, EPF, विमा सुविधा तसेच बदली धोरण यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. याच संदर्भात आरोग्य मंत्री यांनी 8 व 10 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले होते. तथापि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय. या आंदोलनादरम्यान महानगरपालिका हद्दीतील सर्व आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. JSK, DEIC, RBSK, SNCU, NBSU, ब्लड बँक, डायलिसिस सेवा, लसीकरण सत्रे तसेच विविध ऑनलाईन व ऑफलाईन अहवाल तयार करण्याची कामे पूर्णपणे बंद राहणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. आरोग्य अभियानातील कर्मचारी अनेक वर्षे अल्प मानधनावर कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्यामुळे आता सरकारकडून कोणती पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले. आम्ही आज गेली 20 वर्ष राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानामध्ये गेली 20 वर्ष आम्ही कार्यरत आहोत. सगळ्या प्रकारचे म्हणजे ANM आहेत, डाटा ऑपरेटर आहेत, फार्मासिस्ट आहेत, LHP आहेत, GNM आहेत, विविध कॅडरचे आम्ही लोक गेली 20 वर्ष यामध्ये काम करतोय. आणि शासनाने गेली मागच्या 14 मार्च 2024 रोजी जो GR काढला की आम्हाला शासन सेवेत सामावून घेऊ, परंतु आज 16 महिने होऊन पण त्यावरती अंमलबजावणी केलेली नाहीये. तर आमची एकच मागणी आहे की त्या GRचा शासनाने त्वरित विचार करून त्याची अंमलबजावणी करून आम्हाला सर्वांना शासन सेवेमध्ये घ्यावे. आणि कोविड काळामध्ये पण बरेच सगळ्यांनी आम्ही मेहनत घेतलेली आहे, त्याचा देखील शासनाने विचार करावा. आणि जोपर्यंत आम्हाला शासन सेवेमध्ये घेत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, एवढीच आमची या आंदोलनामागे एक उद्दिष्ट आहे. हे काम बंद आंदोलन आजपासून जे चालू आहे हे शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व 71 केडरचे समायोजन करण्यासाठी 14/3/2024 रोजी एक GR काढला होता. सदर GR नुसार वाहन चालक आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे समायोजन केले. उरलेल्या 69 केडरचं समायोजन आज 16 महिने झालेले आहेत तरी पण झालेलं नाहीये. ते तातडीने करावं किंवा त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आज हे काम बंद आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे. हे सदर काम बंद आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि जिथपर्यंत शासन आम्हाला या समायोजनाच्या बाबत कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा किंवा कागद देत नाहीत तिथपर्यंत हे काम बंद आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.